तिथे काही मीटिंग नव्हती, काही नव्हतं. आदरणीय पवारसाहेब विधान भवनला गेले आणि ते चालत परत येताना आमदारांनी सांगितलं की त्यांना काही बोलायचं. तिथे सगळ्यात जवळ जे कॅबिन होतं तिथे ते योगायोगाने हे कॅबिन होतं आणि असे काही फिक्स्ड कॅबिन्स नसतात विधान भवनमध्ये. आणि त्या कॅबिनमध्ये पवारसाहेब गेले, त्या आमदारांचं काही बोलणं होतं, ती चर्चा झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची गाठीभेटी झाल्या. काही दोन कामं होती ती सांगितली आणि पवारसाहेब गाडीत बसले आणि घरी निघून गेले. आम्हाला कुणालाही एक झालेलंही माहिती नाही आणि खरं तर आम्ही त्याला फार महत्त्वही दिलं नाही, कारण आम्हाला म्हणजे एक आमदारांसाठी साहेब कुठेतरी बसले, योगायोगाने ते शिंदे साहेबांचं ऑफिस निघालं. शिंदे साहेबांचाही मनाचा मोठेपणा, कारण की शेवटी ते एका मोठ्या पदावर आज आहेत आणि त्या मोठ्या पदावर असताना कॅबिनेट चालू असताना ते खाली आले, पवार साहेबांना दोन शब्द बोलले आणि परत कॅबिनेटला गेले. आणि हे अगदी कॅज्युअली झालेली एक घटना आहे. आणि मीही काल संजय राऊत साहेबांना फोन करून सांगितलं काय घटनाक्रम झाला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे गैरसमजानी कोणीतरी कदाचित राऊत साहेबांना चुकीची माहिती दिली असेल, त्याच्यामुळे ते काल बोलले असते. त्याचं उत्तर तेच देऊ शकतात, मी नाही देऊ शकत. कारण जी घटना झाली ही सगळ्यांनाच माहिती आहे. त्याचबरोबर ही जी घटना झाली त्याच्याबरोबरच्या ज्या गोष्टी आहेत त्या राऊत साहेबांना मीच काल स्वतः फोन करून सांगितलेला आहे. आणि तो घटनाक्रम इतका कॅज्युअली आणि झाला की ते म्हणजे इतकं ते म्हणजे मला आश्चर्य वाटलं, त्याची बातमी पण झाली. त्याच्यात बातमी करण्यासारखं खरंच काही नव्हतं. हो, मी अर्थात ते मिसअंडरस्टँडिंग कसं होतं, काही काही गोष्टी ना म्हणजे आउट ऑफ प्रॉपर स्टॉर्म इन अ टीकअप असं येते की एखादी घटना झाली जी कदाचित कोणाच्या ध्यानीमनी आली नसती, त्याची एवढी मोठी बातमी झाली आणि त्या बातमीतून कदाचित त्यांच्या मनात गैरसमज झाले असतील, ते दुखावले गेले असतील आणि जेव्हा त्यांना वास्तव कळलं तेव्हा दुखवण्याचा प्रश्नच नाही. एक प्रश्न आला दोन असा आहे की म्हणजे जेव्हा अजित पवार तुमच्या पक्षातून गेले होते आणि त्यानंतरच्या एक साधारण 15 ते 20 दिवसातच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे त्यांचे काही हे अजित पवारांना भेटले होते त्यांच्या दालनात, पण तेव्हा तुमच्या पक्षावर कोणाची टीका करत. कसं आहे, ही गोष्ट खरी आहे की माननीय उद्धवजी आणि त्यांची सगळी टीम ही दादा जेव्हा आम्हाला सोडून NDAत गेला त्याच्या 17व्या दिवशी उद्धवजी जाऊन दादाला भेटून आले होते. ही वास्तव आहे, तुम्ही म्हणताय हे बरोबर आहे. पण असं आहे, मी असा त्याचा अर्थ काढला की उद्धवजी हे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, तेव्हा आमदारही होते ते, आणि दादा हे उपमुख्यमंत्री आहेत. त्याच्यामुळे एका संविधानिक पदासाठी शुभेच्छा देणं हे मला काही त्याच्यात गैर वाटलं नाही. आणि ठीक आहे ना, तेवढं म्हणजे आम्ही ते समजून घेतलं. त्याचं कारण असं की ठीक आहे की म्हणजे दादांनी एक निर्णय घेतला होता तो आम्हाला अयोग्य वाटला आणि ज्या पद्धतीने त्या घटना झाल्या होत्या तेव्हा म्हणजे जसं आदरणीय पवार साहेबांना एका पत्रात अध्यक्षपदावरनं ज्या पद्धतीने काढलं होतं तेव्हा आम्हालाही तो धक्काच होता. पण ठीक आहे, उद्धवजी काही महाराष्ट्राच्या हितासाठीच कदाचित भेटायला गेले असतील असं आम्ही आमच्या मनाची समजूत काढली आणि आम्ही काही बोललो नाही. आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये डायलॉग हा असलाच पाहिजे या मताची मी आहे आणि हे संस्कार आमच्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलेले.